नमस्कार. हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ती युद्धाविषयी. पण युद्धाविषयी माहिती देण्यासाठी आपल्याकडे निवृत्त सेनाधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन हे आलेले आहेत. ब्रिगेडियर साहेब, हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि एक सेनाधिकारी म्हणून आपल्याला विनम्र अभिवादन. धन्यवाद आणि जय हिंद. जय हिंद. आपण युद्धाविषयी चर्चा करणार आहोत, पण माझ्या मनात एक प्रश्न अनेक दिवस असतो, अनेक वर्ष आहे म्हटलं तरी चालेल, की प्रत्येक सैनिकाला काय तशी पार्श्वभूमी असते सैन्य दलाची असं नाही. तुम्ही जसे वाढता तसेच आम्ही वाढतो, तुम्ही जे खाता पिता तेच आम्ही खातो पितो. पण सर्वसामान्य नागरिक आणि एक सैनिक याच्यामध्ये नेहमीच एक वेगळा फरक दिसून येतो. तुमच्याकडे जी राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम तुमच्यामध्ये असतं, देशासाठी काहीतरी करण्याची जी जिद्द असते, ती सर्वसामान्य नागरिकात नसते. याचं कारण काय असेल? खरं म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे आपण आजच्या विषयाच्या संदर्भात बोलतोय. सध्या इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. आजचा 1 महिना झालेला आहे आणि आपल्याला आठवत असेल की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हणजे अनेक वर्षापूर्वी म्हटलं होतं की या देशाचं सैनिकीकरण होणं हे गरजेचं आहे. आणि त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येक नागरिकाने एका सैनिकासारखं वागलं पाहिजे. त्यावेळेला सावरकरांना असं म्हणजे प्रतीत होतं की ज्याप्रमाणे सैनिक आपले कान आणि डोळे उघडे ठेवतो, ज्याप्रमाणे त्याची देशभक्ती असते, ज्याप्रमाणे त्याचं देशप्रेम असतं, त्याच्याप्रमाणे तो देशाप्रती आपली कर्तव्य निभावतो. म्हणजे जसं आता मी ज्या रेजिमेंटमध्ये सैन्याची जी आमची मोटो आहे, तो तुम्हाला कल्पना असेलच की म्हणजे द सेफ्टी वेलफेअर ऑफ युअर कंट्री कम्स फर्स्ट ऑलवेज अँड एव्हरी टाइम and your own ease comfort safety comes last always and every time. म्हणजे देश प्रथम आणि तुम्ही त्याच्यानंतर हे असतं. तर मला वाटतं हे जे सावरकरांच्या दृष्टिकोनामध्ये जो एक सैनिक अभिप्रेत होता आणि प्रत्येक नागरिकाने सैनिक बनावं अशी त्यांची जी इच्छा होती, ते मला वाटतं सध्याच्या युद्ध सध्याची जी चाललेली आहेत गेले 5-6 वर्षामध्ये, तर त्याच्यामध्ये प्रत्येकाने सैनिक बनण्याची गरज ही अत्यंत महत्वाची झालेली आहे. कारण एक लक्षात ठेवा, भारतातलंच युद्ध याच्यामध्ये प्रचंड फरक पडलेला आहे. म्हणजे आपण 47चं युद्ध लढलो, 1962 झालं, 1965चं युद्ध, 71चं नंतर कारगिलचं युद्ध. तर ही सगळी युद्ध सीमेवरती लढली गेली आणि या युद्धामध्ये सामान्य माणसांचा सहभाग हा फारसा नव्हता. परंतु आता समजा ऑपरेशन सिंदूर म्हणा किंवा त्याच्यानंतरची जी युद्ध आहेत, याच्यामध्ये सामान्य माणसाचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण आता युद्ध ही केवळ पारंपरिक म्हणजे तोफांची आणि बंदुकांची युद्ध राहिलेली नाहीये. या युद्धामध्ये इन्फॉर्मेशन वॉरफेअर आहे, डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअर आहे, प्रोपोगंडा वॉरफेअर आहे, सप्लाय चेन वॉरफेअर आहे, एनर्जी सिक्युरिटीचे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे या युद्धामध्ये एक सामान्य नागरिक एक सैनिक बनलेला आहे. म्हणजे तो युद्धापासून आता वेगळा नाही. आता इमॅजिन करा, इराणचं युद्ध सुरू आहे. इराण आपल्यापासून खूप दूर आहे हो. त्या युद्धाचा आपल्यावरती परिणाम केवढा मोठा होतोय. म्हणजे अमेरिका तिकडे मिसाईल फायर करते, खूप दूर आहे, परंतु परिणाम मात्र आपल्यावरती होतोय. तर म्हणून मला असं वाटतं की सध्याची युद्ध यांचा कल आता पारंपरिक युद्धापासून चेंज होऊन तो हायब्रिड युद्धाकडे चाललेला आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगवेगळे देश एकमेकाचा पराभव करण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करतात. याच्यामध्ये एनर्जी सिक्युरिटीवरती धक्का मारणं हे एक असतं, चोक पॉइंट म्हणजे होर्मुझ सारखी स्ट्रेट बंद करणं हे असतं, सप्लाय चेन बंद करणं हे असतं, तेलाच्या किमती वाढवणं हे असतं, गॅसच्या किमती वाढवणं हे असतं, अफवा पसरवणं की आता गॅस संपणार आहे आणि मग अचानक 50 लाख सिलेंडर्स बुक व्हायच्या ऐवजी 80-82 लाख होतात. आणि लोकांना काही अफवा पसरवल्या जातात की आता जे पेट्रोल किंवा डिझेल आहे ते संपणार आहे. ते घाईघाईने लोक जाऊन इतकं म्हणजे पेट्रोल आणि डिझेल म्हणजे विकत घेतात किंवा खरीदतात. तर आता एक सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पण व्हायरल होतो आहे, त्यात म्हटलेलं आहे की म्हणजे अशीच जर परिस्थिती चालू राहिली तर पुढच्या काही दिवसामध्ये आपण इराणलाच तेल हे
निर्यात पेट्रोल किंवा डिझेल हे निर्यात करू शकतो इतकं प्रत्येकाकडे तेल डिझेल किंवा पेट्रोल आलेलं आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये किंवा मानसिक युद्धामध्ये प्रत्येक सामान्य माणूस जर जबाबदारपणे वागला तर अशा प्रकारची म्हणजे अफवा पसरवणं, भयानक परिस्थिती निर्माण होणं, लोकल शॉर्टेजेस तयार होणं हे होणार नाही. तर मला वाटतं आज प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून बनायची मदत आहे आणि कुठलीही माहिती जी सरकारकडनं आलेली नाहीये, ऑथराइज्ड मीडिया सोर्स मधनं आलेली नाहीये, कृपया त्याला पुढे घेऊन जाऊ नका. अफवा पसरवण्याचं तुम्ही साधन होऊ नका. आपल्यावरती विश्वास ठेवा, आपल्या नेतृत्वावरती विश्वास ठेवा, आपल्या देशावरती विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, आपल्या देशाने हे जे ऊर्जा संकट आहे, गॅसचं असो की तेलाचं असो किंवा इतर सप्लाय चेनचं असो, बाकी देशांच्या तुलनेमध्ये आपण याला फारच चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. पाकिस्तान म्हणजे तुम्ही काल परवाच एक मोठा प्रोग्राम होत होता वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्स वरती की ज्या एनर्जी सिक्युरिटीचा चीनवरती काय परिणाम होतो आहे, पाकिस्तानवरती काय परिणाम होतो आहे किंवा जे देश जे एनर्जी इम्पोर्ट करतात म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःचं लागणारं तेल स्वतःच्या देशात निर्माण होत नाही म्हणजे जपान आहे, कोरिया आहे, साऊथ ईस्ट एशियाचे अनेक देश आहेत. तर त्यांना सगळ्यांना प्रचंड मोठा धक्का हा लागलेला आहे आणि इतर राष्ट्रांच्या तुलनेमध्ये आपलं परफॉर्मन्स हे खूपच चांगलं राहिलेलं आहे. हे आपल्याला कळायला पाहिजे. तर सावरकरांचं जे म्हणणं होतं की प्रत्येकाने एक सैनिक बनायला पाहिजे, तर त्याचा अर्थ तोच आहे की आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्य निभावायला पाहिजे आणि अशा प्रकारच्या इन्फॉर्मेशन वॉरफेअरचं आपण बळी व्हायला नको. मंजिरीताई. अगदी खरंय. तुम्ही जे म्हणताय आणि सावरकरांनी जे म्हटलं होतं, त्यांनी जो सैनिकीकरणाचा पुरस्कार केला तीच आताही गरज आहे. आता शाळांमधून सैनिकी प्रशिक्षण देणं गरजेचं आहे आणि प्रत्येक नागरिकाने एक सजग नागरिक म्हणून वावरणं गरजेचं आहे. आणि राष्ट्र प्रथम मानलं तर मला वाटतं बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. आता या युद्धाविषयीचं बोलायचं तर इराणचं जर म्हणाल तर अमेरिकेने त्यांचं नेतृत्व संपवलं तरी सुद्धा इराण लढतो आहे. तर त्यांची रणनीती नेमकी काय आहे? अमेरिकेला असं वाटलं होतं आणि सगळ्यांनाच वाटतं की जर जे टॉप नेतृत्व असतं जर ते मारलं गेलं, ते संपवलं तर त्या देशाची क्षमता कमी होईल. कारण तो टॉप नेतृत्व असतं त्याला रिप्लेस करणं सोपं नसतं. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज गेले, संभाजी महाराज, त्यानंतर राजाराम, त्यानंतर इतर म्हणजे जे टॉप नेतृत्वाच्या इतकं स्टँडर्ड पुढच्या नेतृत्वाचं असेल की त्याचं सांगता येत नाही. आणि आपण सुद्धा बघितलेलं आहे की समजा पानिपतच्या लढाईमध्ये त्यावेळेला विश्वासराव आणि भाऊराव गेले तर त्यावेळेला लढाईची परिस्थिती कशी निर्माण झाली हे आपण बघितलेलं आहे. तर अमेरिकेला वाटलं की सैन्याचं टॉप नेतृत्व याच्याशिवाय पॉलिटिकल टॉप नेतृत्व, रिलिजियस टॉप नेतृत्व, याच्याशिवाय अणुशास्त्रज्ञांचं टॉप नेतृत्व जर आपण मारलं तर ती म्हणजे इराण ऍज अ देश म्हणून कोलॅप्स होईल. परंतु तसं झालं नाही. तर कारण सरळ होतं, इराणला माहिती होतं की आमच्या टॉप नेतृत्वाला मारणार आहे म्हणून त्यांनी दुसऱ्या फळीचं नेतृत्व तयार केलं, तिसऱ्या फळीचं नेतृत्व तयार केलं, चौथ्या फळीचं नेतृत्व तयार केलं. म्हणजे मला आठवण येते त्यावेळेची की ज्यावेळेला राजाराम महाराज सुद्धा महाराष्ट्रामध्ये नव्हते, औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आलेला होता आणि त्यावेळेला प्रत्येक मराठा खवळून उठला आणि त्यांनी औरंगजेबाच्या विरुद्ध युद्ध सुरू केलं. गरिमी कावा सत्ताजी घोरपडे असो की धनाजी जाधव असो. तर म्हणजे म्हणायचा अर्थ की दुसऱ्या फळीचं नेतृत्व, तिसऱ्या फळीचं नेतृत्व, चौथ्या फळीचं नेतृत्व इराणनी अतिशय पद्धतशीरपणे तयार केलं होतं. युद्ध लढण्याकरता एक नेतृत्व लागतं, दुसरे सैनिक लागतात. व इराणचे जे नागरिक आहेत त्यांचं म्हणजे त्यांचं स्वतःच्या धर्मावरती, स्वतःच्या देशावरती बऱ्यापैकी प्रेम आहे आणि ते देशाकरता लढायला तयार आहे. इतकी हानी होते आहे तरी कोणीही नागरिक पळून जात नाहीये, कोणी नागरिकांनी त्याच्या देशाच्या नेतृत्वाविरुद्ध उठाव केलेला नाहीये. एवढंच नव्हे तर युद्ध लढण्याकरता शस्त्र आणि अम्युनिशन लागते. तर ती त्यांनी काय केली की एका ठिकाणी ठेवायच्या ऐवजी त्यांनी ती वेगवेगळ्या ठिकाणी विखरून ठेवली. तर त्याच्यामुळे आज जरी 1 महिना झालेला आहे युद्धाकडे तरी अजून सुद्धा इराणकडे अमेरिकेवरती आणि इस्रायलवरती फायर करण्याकरता मिसाईल्स आणि ड्रोन्स ही अजून सुद्धा आहेत. म्हणजे याच्यावरनं बघा की इराणच्या लोकांचं फायटिंग स्पिरिट
त्यांनी किती मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र आणि अम्युनिशन तयार करून ठेवली, ती कशी वेगवेगळ्या ठिकाणी अंडरग्राऊंड तिथे लपवून ठेवली. म्हणजे अमेरिका अत्यंत खर्च म्हणजे महागड्या शस्त्रांचा वापर करत आहे. एक टॉमहॉक मिसाईल आहे किंवा त्यांची जी विमान आहे. फायटर एअरक्राफ्टची किंमत 1600 कोटी रुपये असते. टॉमहॉकची किंमत 1000 कोटीहून जास्त असते. त्याच्या विरुद्ध जे काउंटर शस्त्र इराण वापरत आहे त्याची किंमत फक्त 35 लाख आहे. म्हणजे इराणनी स्वस्त टेक्नॉलॉजी की जी फार मोठ्या संख्येमध्ये तयार करता येते त्याचा वापर करून अमेरिकेच्या महागड्या शस्त्रांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पराभव केलेला आहे. तर थोडक्यात याचा अर्थ असा होतो की आताची जी युद्ध आहे ही लवकर संपणारी युद्ध नाही. आपण बघा इस्रायल हमास युद्ध 2 वर्ष सुरू आहे. युक्रेन आणि रशिया युद्ध 4 वर्ष सुरू आहे. मध्ये मध्ये तर थोडंसं थांबतं आणि मग आपण बघतो की झेलेन्स्की इकडे तिकडे पळायला जातात. त्याचं कारण काय असतं की अम्युनिशन संपली असते, पुन्हा ते नवीन अम्युनिशन तयार करतात आणि पुन्हा युद्धाला सुरुवात करतात. तर म्हणजे कुठल्याही राष्ट्राला एक स्टॅमिना असायला पाहिजे, त्यांच्याकडे एक इंडस्ट्रियल ताकद पाहिजे, त्यांची अर्थव्यवस्था ही अतिशय मजबूत पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांना युद्धाकरता लागणारी सामुग्री ही साठवून ठेवता येईल आणि ज्यावेळेला गरज पडते त्यावेळेस त्याला पुन्हा नवीन करता येईल. तर या सगळ्या डावपेचांचा म्हणजे फायटिंग स्पिरिट असो की युद्ध सामुग्री तयार करणं असो की चीप टेक्नॉलॉजी असो की इनोव्हेटिव्ह आयडिया म्हणजे अतिशय त्यांनी आपण स्टार्टअप नावाचा एक प्रकार आपण ऐकलाच असेल. स्टार्टअप म्हणजे काय असतं, काहीतरी एक इनोव्हेटिव्ह आयडिया घेऊन आपण एखादा बिझनेस सुरू करतो. जसं म्हणजे एक तुम्हाला उदाहरण देतो, अर्थात ते काही स्टार्टअप नाहीये. समजा ओला आपण एक ओलाचं एक्झाम्पल घेऊया. ओलामध्ये कंपनी आहे समजा बाहेरची, परंतु त्याच्यामध्ये ड्रायव्हर भारतीय, म्हणजे नंतर चालवणारे भारतीय, वापरणारे भारतीय. फक्त एक ऍपचा वापर करून एक परदेशातली कंपनी आपला पैसा कमावते आहे, त्याला आपण इनोव्हेटिव्ह आयडियाज म्हणायचं. तर तशा प्रकारे अनेक अशा इनोव्हेटिव्ह आयडियाज वापरून हे युद्ध लढलं जातं आहे. आणि याच्यामध्ये म्हणजे आता एक तुम्हाला उदाहरण द्यायचं की आता स्ट्रेट ऑफ होर्मुझ आहे, त्याला जर बंद करायचं असेल तर महागडं नौदल वापरायच्या ऐवजी त्यांनी फास्ट पेट्रोल व्हेसल्स म्हणजे छोट्या छोट्या बोटी, जसं तुम्हाला माहित असेल की शिवाजी महाराजांच्या वेळेला त्यांचं जे आरमार होतं त्या छोट्या बोटी होत्या कम्पेअर्ड टू इंग्रज वगैरे. तर त्या उथळ पाण्यामध्ये चांगल्या काम करायच्या. त्यांना डीप ओशन मध्ये जायची त्यांच्याकडे तेवढी ताकद नव्हती, पण त्याची गरज पण नव्हती. तर म्हणजे ते इनोव्हेटिव्ह टॅक्टिक्स वापरून सुद्धा अमेरिकेला त्यांनी तंग केलेलं आहे. आणि इतक्या वेळ झाला तरी पण अमेरिका असं म्हणू शकत नाही की आम्ही युद्ध जिंकण्याच्या जवळ पोहोचलेलो आहे. मंजिरीताई, मला असं वाटतं की यातून म्हणजे इराणकडून आपण त्यांची जी शस्त्रसज्जता आहे आणि नागरिकांचा जो सहभाग आहे हे शिकण्यासारखं आहे. तुम्ही हर्मुजचा उल्लेख केलात तर त्याविषयी थोडंसं सांगा, कारण त्या खाडीचा उपयोग इराणनी शस्त्र म्हणून केलाय. याला सुद्धा एक इनोव्हेशन कसं असतं, आपण एक अभिनव कल्पना कशा पद्धतीने आपण वापरू शकतो त्याचं हे उदाहरण आहे. त्यांना माहिती आहे की त्यांचं एअरफोर्स, त्यांच्याकडे एअरफोर्स असतं इराणकडे, त्यांचं नौदल आहे ते अमेरिकेच्या 100 पण नाहीये. परंतु होर्मुझ काय आहे, एक समुद्रधुनी की जे दोन म्हणजे गल्फना जोडते आणि तो एक चोक पॉइंट आहे. आणि चोक पॉइंट मध्ये त्याची म्हणजे सर्वात जो अरुंद चोक पॉइंट तो 21 नॉटिकल माईल एवढाच फक्त आहे. तर ते त्यांनी बंद केलं आणि सगळ्या जगाला माहिती आहे की होर्मुझ विषयी आता इतकं बोलण्यात आलेलं आहे की जगाचं 20% तेल इथनं येतं, 50% गॅस इकडनं येतो आणि प्लस जो आपला आयात आणि निर्यात होते ती म्हणजे इकडनं होते. त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये डिस्ट्रप्शन झालेलं आहे. आणि याच्याशिवाय इराणनी जे बेसिस होते अमेरिकेचे आखाती देशांमध्ये म्हणजे गल्फ कंट्रीजमध्ये, मग ते बहारीनमध्ये असो की युएई मध्ये असो की इतर देशांमध्ये असो, ते त्यांनी बर्बाद केलेले आहे. त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशन हब बर्बाद झाले आहे. म्हणजे एक समुद्रधुनी किंवा ज्याला चोक पॉइंट म्हणायचं किंवा ज्याला खिंड म्हणायचं, महाराष्ट्राला पावनखिंड ही चांगली माहिती आहे किंवा आपल्याला खैबर खिंड सुद्धा माहिती आहे की खैबर खिंडीतनं कसे हल्ले व्हायचे आणि त्याचं महत्व काय होतं ते, आणि पावनखिंडीवरती काय झालं आपल्याला कल्पना आहे. तशी ही एक समुद्रातली खिंड अरुंद जागा आहे. तर तिथे जर आपण अडवलं तर आपण जगाच्या व्यापारावरती प्रचंड परिणाम करू शकतो. आता तो अडवल्याच्या काय जगाला माहितीये, पण त्यांनी कसं अडवलं
आता बघा, अमेरिकेकडे जगातलं सर्वात मोठं मोस्ट पॉवरफुल असं नौदल आहे. परंतु एवढं पॉवरफुल नौदल असून सुद्धा ते होर्मुझच्या चोक पॉइंटला उघडं ठेवू शकत नाही. या चोक पॉइंटच्या विरुद्ध शस्त्र कुठली वापरली जात आहेत? एक तर आहे माइन्स, म्हणजे पाण्यात असणारे सुरुंग. दुसरे आहेत ड्रोन्स. तिसरे आहे फास्ट पेट्रोल व्हेसल्स, म्हणजे छोट्या छोट्या बोटी ज्या वेगाने जाऊन हल्ला करतात. आणि चौथं आहे केवळ धमक्या, की तिथनं एखादी शिप जायला लागलं की त्यांना धमकी देते की आम्ही तुमच्यावरती फायर करणार. खरं किती क्षमता आहे ते देवाला माहीत. तर म्हणजे त्यांनी ज्या होर्मुझचा अशी अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग केला त्यांच्या दृष्टीने. आपल्या दृष्टीने अर्थात नाही, कारण आपल्याला फार मोठं नुकसान हे सहन करावं लागतं. तर म्हणजे पण याच्यात एक लक्षात ठेवा, होर्मुझ आपण होर्मुझचा पाढा गेले महिनाभर म्हणजे बोलतो आहे. पण तो लक्षात ठेवा, आपल्याकडे सुद्धा एक अशीच ताकद आहे आणि आपण सुद्धा एक आपलं अंदमान निकोबार आयलंड आणि पुन्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण येते. तर त्याच्या टोकाला जे निकोबार आयलंड्स आहेत, तिथे स्ट्रेट ऑफ मलक्का आहे. म्हणजे मलक्काची समुद्र धुनी आहे. आपल्यापासून ते 200-250 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि आपण जर ती समुद्र धुनी बंद केली, जी करण्याची क्षमता भारतीय सैन्याकडे आहे, तर याचा अर्थ काय होईल? म्हणजे ते आपण हे ऐकलं असेल, पण पुन्हा मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो. 85% चीनचा व्यापार आपण इथे रोखू शकतो. 85%. म्हणजे कल्पना करा, की जर चीनला जर त्यांच्या गुडघ्यावरती गुडघे टेकायला भाग पाडायचं असेल, तर या सगळ्या चोक पॉइंटची जी लढाई आहे, गल्फ ऑफ होर्मुझची लढाई आहे, ती शिकून आपण मलक्का समुद्रधुनी गरज पडली तर ती कशी थांबवू शकू आपण, याचा आपण याच्यावरती तयारी करत राहायला पाहिजे. आणि ती तयारी आहे. म्हणजे मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. आपले तिथे 4 मोठी विमानतळ आहेत. एक कॅम्पल बे म्हणजे साऊथ निकोबार मध्ये आहे. कार निकोबार मध्ये एक आपलं विमानतळ आहे. प्लस स्वातंत्र्यवीर सावरकर ज्याचं नाव देण्यात आलेलं आहे ते अर्थात पोर्ट ब्लेअर मध्ये आहे. आणि डिग्लीपूरला सुद्धा, म्हणजे 4 मोठी तिथे आपले विमानतळ आहे. नौदलाचा तिथे मोठा तळ आहे. तिथे आर्मीचं मोठं सैन्य आहे. आणि आपण अतिशय मजबूत अवस्थेमध्ये तिथे आहोत. आणि गरज पडली युद्धजन्य परिस्थिती किंवा युद्ध काळामध्ये, तर मलक्काला आपण एक होर्मुझ सारखी समुद्रधुनी म्हणून म्हणजे चोक पॉइंट सारखा त्याचा वापर करू शकतो. तर ही चोक पॉइंटची लढाई आपल्याला महत्वाची आहे. आणि याच्या पुढे अजून एक लक्षात ठेवायला पाहिजे. अशा प्रकारचा अजून एक महत्वाचा जो चोक पॉइंट आपल्या दृष्टीने आहे, तो म्हणजे ज्याला रेड सी किंवा ज्याला सुएझ कॅनॉल म्हणायचा, आपला जो खास तो युरोपला जो व्यापार होतो सगळा तो तिकडनं जातो. आणि आताच्या युद्धामध्ये आता हुथीज नावाचा जो गट होता, जो इतक्या वेळ शांतपणे बसला होता, त्यांनी आता काही प्रमाणामध्ये फायरिंग सुरू केलं आहे. तसं झालं तर आपला युरोपला जाणारा व्यापार हा अफेक्ट होतो. कारण आपण जर रेड सी मधून, म्हणजे लाल समुद्रातून किंवा गल्फ किंवा सुएझ कॅनॉलमधून गेलो नाही, तर आपला जो दुसरा रस्ता आहे तो व्हाया साऊथ आफ्रिका, म्हणजे व्हाया केप ऑफ गुड होप आहे. याच्यामुळे अंतर हे जवळजवळ 30 ते 40% वाढतं. अर्थात किंमत पण 30 ते 40% वाढते. तर त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. तर ही जी चोक पॉइंटची जी लढाई आहे, याच्यापासून आपल्याला शिकायला भरपूर आहे. की त्याच्यापासून स्वतः, म्हणजे त्या चोक पॉइंटचं रक्षण कसं करायचं, चोक पॉइंट वरती हल्ले कसे करायचे, एक चोक पॉइंट बंद पडला तर दुसऱ्या चोक पॉइंटचा वापर आपण कसा करायचा. तर या सगळ्याविषयी मला खात्री आहे की भारतीय सैन्य असो की भारत सरकार असो, याच्यावरती चांगला विचार करत आहे. आणि स्टेट ऑफ मलक्काचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करू, ज्या वेळेला गरज पडेल तेव्हा. मंजिरीताई. मला खरंच असं वाटतं की सावरकरांची केवढी मोठी दूरदृष्टी होती, की अंदमान निकोबार ही आपली पूर्वेकडची द्वारं आहेत आणि तिथे आपलं शस्त्रसज्ज सैन्य पाहिजे, हे 1911 मध्ये ते म्हणाले होते. खरोखरच त्यांची कमाल वाटते. इराणवरती जे अमेरिका हल्ले करते आहे, ते नेमके कुठे कुठे होत आहेत आणि इराण अमेरिकेवरती कसे हल्ले करते? अमेरिका जे इराणवरती हल्ले करतायत, तर अर्थात त्यांनी सर्वात पहिले त्यांचं जे नेतृत्व होतं त्याच्यावरती हल्ले केले. जिथे त्यांची घरं होती, ऑफिसेस होती, तिथे हल्ले केले. दुसरे जे असतात मिसाईल लॉन्चर्स, म्हणजे मिसाईल लॉन्च करण्याकरता लॉन्चर्स लागतात, तर त्याच्यावरती त्यांनी हल्ले केलेले आहेत. तिसरं त्यांची जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे, त्याच्यावरती त्यांनी हल्ले केलेले आहेत. याच्याशिवाय जिथे त्यांचे शस्त्र साठे आहेत त्याच्यावरती त्यांनी हल्ले केले आहेत. जिथे जिथे त्यांचं फ्युएल, म्हणजे त्यांनी त्यांचं इंधन साठवून ठेवलं आहे, त्याच्यावरती हल्ले केले आहेत. दारुगोळा जो आहे त्याच्यावरती हल्ले केले आहेत.
म्हणजे अमेरिकेला थोडक्यात या सगळ्या ठिकाणांवरती हल्ले करून त्यांची लढण्याची क्षमता ही कमी करायची होती. आणि आजच्या महिन्याभरानंतर असं दिसतं की अमेरिकेने म्हणजे केवळ आकडेवारीप्रमाणे असं दिसतं आहे की अमेरिकेने त्यांची 80% क्षमता नक्कीच कमी केलेली आहे. त्याच्यात काही डाऊट नाही. म्हणजे पहिले रोज समजा 100 मिसाईलचे हल्ले होत होते, आता फक्त 10 होतात. म्हणजे एवढे हल्ले कमी झाले कारण मिसाईल्सच कमी राहिली आहेत म्हणूनच हल्ले कमी होत आहेत. तर म्हणजे क्षमता त्यांनी खूप कमी केली, याच्यात काही डाऊट नाहीये. जोपर्यंत पण पण इराणनी अजून एक हुकमी एक्का वापरला आणि हा हुकमी एक्का जगाला जगाला खास तर इस्रायलला, अमेरिकेला खूप त्रास देतो आहे. ते म्हणजे त्यांच्याकडे असलेले हे मिलिशियाज किंवा दहशतवादी गट. 3 मोठे गट आहेत. हमास, हुती आणि हिजबुल्ला. हमास आपल्याला कल्पना आहे की 60-70 म्हणजे हमास आता जवळजवळ संपवलेलं गेलेलं आहे पॅलेस्टिनमध्ये. तर त्याच्याविषयी मी जास्त बोलत नाही. हुती आतापर्यंत क्वायट होतं, येमेनमध्ये आहे आणि गरज पडली तर ते सुएझ कॅनॉल किंवा लाल समुद्र बंद करतील. ते आता मला असं वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये ते ऍक्टिव्ह होत आहे. परंतु सध्या जे खूप लाईमलाईटमध्ये आहे, प्रकाश झोतात आहे, ते म्हणजे हिजबुल्ला. हिजबुल्ला आहे कुठे? ते जे शिया ग्रुप आहे, इराण त्यांना मदत करते वगैरे आणि ते लेबनॉनमध्ये आहे. लेबनॉन आणि इस्रायलची बॉर्डर आहे. लक्षात ठेवा, सध्या इस्रायल इराणवरती जास्त हल्ले करत नाहीये. त्यांचे जास्त हल्ले हिजबुल्लाची ताकद कमी करण्यावरती केंद्रित आहे. आणि आपल्याला कल्पना आहे, इथे आपण डिस्कशन नंतर करू शकतो की अमेरिका ग्राउंड हल्ले, जमिनी हल्ले आखातामध्ये केव्हा सुरू करतील किंवा इराणमध्ये केव्हा सुरू करतील. इस्रायलनी तर 10 दिवसापूर्वीच जमिनी हल्ले सुरू केलेले आहेत लेबनॉनमध्ये. आणि त्यांना लेबनॉनमध्ये एक अशी झोन बनवायची आहे की जिथे कोणी राहणार नाही, त्याच्यामुळे लेबनॉनच्या आतून त्यांच्यावरती कोणी मिसाईलच्या मदतीने फायर करू शकणार नाही. झालं काय आहे सध्या, म्हणजे तंत्रज्ञान इतक्या वेगाने पुढे जातं आहे की एक लढाई नेहमी सुरू असते. मिसाईल्स म्हणजे क्षेपणास्त्र विरुद्ध अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम. तर अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम इस्रायलची अत्यंत चांगली आहे. आपण आयर्न डोम आणि इतर नावं सगळी ऐकलेली असतील. परंतु सिस्टीम ती कितीही चांगली असली तरी त्याला ओव्हरवेल्म केलं जातं आहे ड्रोन्सच्या मदतीने. तर त्याच्यामुळे आता त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक्स वापरावे लागतील. आणि असं दिसतं आहे की इराणला एक 5 ते 10% त्यांची क्षेपणास्त्र ही इस्रायलची अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम भेदून इस्रायलमध्ये जाते आहे आणि त्याचं नुकसान होतंय. तर म्हणून इस्रायलला एक सेफ्टी झोन क्रिएट करण्याकरता हिजबुल्लाला पुरेसं पूर्ण बर्बाद करणं हे गरजेचं आहे. तर ती लढाई म्हणजे तिथे सुरू आहे. आणि जोपर्यंत प्रश्न आहे, अजून एक तिसरी गोष्ट ज्याच्यावरती इराणने हल्ले केलेले आहेत ते म्हणजे जे बेसिस आहेत अमेरिकेचे गल्फमध्ये, बहारीनमध्ये आहे, सौदी अरेबियामध्ये आहे, युएई मध्ये आहे. तर तिथे त्यांनी हल्ले केले आहेत. आणि दुर्दैवाने झालं काय, बेसिस आपण मध्ये पण एकदा ऐकलं असेल की पर्ल, गार्लंड ऑफ पर्ल्स वगैरे. आणि असं म्हणजे आपण कोणी सांगायचं काही काही वेळा, काही काही तथाकथित, मी शब्द अगदी काळजीपूर्वक वापरतो, तथाकथित तज्ञ सांगायचे की भारताच्या भोवती एक बेसिसची लाईन तयार केली जाते आहे की एक बेस क्वाडार म्हणजे आहे याच्यामध्ये आपला पाकिस्तानमध्ये आहे, एक बेस आहे हंबनतोता जो श्रीलंकेमध्ये आहे, मग त्याच्यानंतर एक बेस म्यानमारमध्ये आहे वगैरे. मी त्यावेळेला म्हटलं होतं की बेसिस नुसते असून चालत नाही, बेसिसचं रक्षण करणं एवढं सोपं नसतं आणि बेसिस नंतर व्हलनरेबल होतात. तर हेच नेमकं या युद्धामध्ये सिद्ध झालेलं आहे. अमेरिका त्यांच्या लष्करी बेसेसचं रक्षण आखाती देशामध्ये करू शकलं नाही. त्यामध्ये त्यांचं पुष्कळचं नुकसान झालं. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात जे नुकसान झालं हे सगळं बेसिसमध्ये झालेलं आहे. म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजे ऍक्च्युली फायर फाईटमध्ये त्याचं नुकसान त्या मनाने कमी झालेलं आहे. तर इराणने थोडक्यामध्ये जे हल्ले केले आहेत अमेरिकेच्या बेसिसवरती केलेले आहेत, कारण ते अमेरिकेच्या मेनलँडवरती हे करू शकत नाही. आणि इस्रायलपर्यंत हल्ले करायच्या ऐवजी तिथे ते हिजबुल्लाचा वापर हे करतायत. आणि सर्वात जास्त त्याने त्याची जी ताकद राखून ठेवलेली आहे ती अर्थात होर्मुजला बंद करण्याकरता आहे. तर असे हे दोघांचे वेगवेगळे डावपेच होते. आणि आता आपण बघतोय की लढाईची तीव्रता ही अत्यंत कमी झालेली आहे. आणि आता दोन्ही देशांना म्हणजे असं समजून चुकलेलं आहे की तुम्ही कुठे फायर करणार. म्हणजे जर क्षेपणास्त्र फायर करायचं त्याला काहीतरी वर्थफाईल टार्गेट तर पाहिजे ना.
तर म्हणून आता असं वाटतं आहे की आता हे युद्ध एका स्टेलमेटला पोहोचलेलं आहे आणि आता जमिनी युद्धाशिवाय दुसरा पर्याय नाही, जर अमेरिकेला हे युद्ध खरोखर जिंकायचं असेल तर. परंतु त्याच्या आधी एक महत्वाचा मुद्दा आहे की खरोखर जिंकायचं म्हणजे काय? अमेरिका जिंकली हे कसं मानायचं? याकरता मानकं काय आहेत? हा सगळा प्रश्न जो आहे, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प म्हणतील ते मानक आहे की मी जिंकलो आता युद्ध बंद करतो म्हणून, ते आहे. कारण शेवटी काय त्यांनी ज्याला सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी काय मापदंड ठेवले होते की एकतर त्यांचा जर न्यूक्लिअर प्रोग्राम जर पूर्णपणे बंद पाडला गेला तर आम्ही युद्ध जिंकलो. अजून सुद्धा 400 किलोग्रामचं जे एनरिच्ड युरेनियम आहे ते त्यांना मिळाले नाहीये. इराणची लष्करी ताकद आम्ही पूर्णपणे बर्बाद करू. त्यांचे जे 2-3 मोठे गट्स आहेत हिजबुल्ला वगैरे त्यांना बर्बाद करू. परंतु जे त्यांनी ठरवलं होतं त्याच्यात त्यांना काहीही करण्यामध्ये यश मिळालं नाही आणि त्यांना वाटलं मुख्य सर्वात महत्वाचं रिजिम चेंज म्हणजे सरकार बदली होईल आणि सरकार बदली होण्याची शक्यता ही अजिबात दिसत नाहीये. तर त्याच्यामुळे आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये युद्ध काय निर्णय घेईल तर म्हणजे असं वाटतं की जमिनी हल्ला करणं हे अमेरिकेला महत्वाचं राहील आणि त्याकरता अमेरिकेची एक पॅरा ब्रिगेड, एक एक्सपिडिशनरी फोर्स म्हणजे 5,000 ते 7,000 सैनिक बोटीवरती बसून या देशाकडे आपले या आखाती देशांकडे येत आहेत आणि जमिनी युद्ध सुरू होईल अशा प्रकारे आहे. परंतु जमिनी युद्ध करायचं म्हटलं तर टार्गेट कुठलं असेल, ते किती दिवस चालेल, नेमकं काय होईल, शस्त्र कुठली वापरली जातील आणि त्याच्यापासून परिणाम काय होईल, ही सगळी प्रश्न जी आहेत त्याचं उत्तर आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये मिळू शकतं. मंजिरीताई. ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याकडून आपण अमेरिका इराण युद्धाबद्दल माहिती घेत होतो. आता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.